नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे फ्लेक्झिबल बजेट. फ्लेक्झिबल बजेट हे मॅनेजमेंट अकाउंटिंग ह्या सब्जेक्टमध्ये येतं, जे की एम.कॉम आणि एम.बी.एच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यामध्ये आणखी ह्या बजेटिंगमध्ये फ्लेक्झिबल बजेट आणखी कॅश बजेट आहे. कॅश बजेटवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही बघितला नसाल तर मी आय बटनमध्ये लिंक देतो, तिथे जाऊन बघू शकता. तर बेसिकली फ्लेक्झिबल बजेट काय असतं? फ्लेक्झिबल बजेट म्हणजे समजा एखादा बिझनेस तुम्ही रन करत आहे. बिझनेस रन करत असताना तुम्हाला काय अनसर्टन इव्हेंट्स येतात. तर ते अनसर्टन इव्हेंट्स मॅनेज करण्यासाठी तुम्ही एक प्रोव्हिजन केलं पाहिजे, की एक्स्ट्रा बजेट त्याला अलोकेट करता आलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो फ्लेक्झिबल बजेट. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. तुम्हाला दरवेळेस एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की मोबाईल इंडस्ट्रीमध्ये दरवेळेस कोणते ना कोणते कंपनीचे मोबाईल नवीन नवीन प्रोड्यूस होतात. तसंच तुम्हालाही वाटलं एका पॉईंट ऑफ टाईममध्ये की मला आता नवीन स्मार्टफोन करायचा आहे. पण ऑलरेडी तुमची एक्झिस्टिंग कॅपॅसिटी आहे, समजा फॉर एक्झाम्पल 100 युनिट्स बनवण्याची. परंतु तुम्हाला ते बनवण्यासाठी आणखी 50 युनिटची कॅपॅसिटी लागणार आहे. परंतु ते 50 युनिटची कॅपॅसिटी बनवण्यासाठी तुमच्याकडे बजेटचं प्रोव्हिजन नाही. तर त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी इन फ्युचर अशा जर सिच्युएशन तुमच्यावरती आल्या, तर त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा बजेट सेपरेट काढून ठेवलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो फ्लेक्झिबल बजेट. फॉर द गिव्हन अनसर्टन सिच्युएशन विच कम इन अ बिझनेस, टू टॅकल दॅट अनसर्टनिटीज वी हॅव टू कीप असाइड अ प्रोव्हिजन फॉर फ्लेक्झिबल बजेट. सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट फ्लेक्झिबल बजेट इन अ सिम्पलेस्ट मॅनर एव्हर. सो कसं बघणार आहे आपण फ्लेक्झिबल बजेटमध्ये? फॉर एक्झाम्पल 3 युनिट्समध्ये आपण फ्लेक्झिबलला बजेटला कॅटेगराईज करतो. कोणकोणते युनिट्स असतात ते? बेसिकली फ्लेक्झिबल बजेट हे आपल्याला बिझनेस चालवण्यासाठी फिक्स्ड ओव्हरहेड्स लागतात. फिक्स्ड, त्याच्यामध्ये एक आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो. ठीक आहे. नंतर काय, सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स असतात. ठीक आहे, सेमी व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये सेमी व्हेरिएबलमध्ये काय अमाऊंट फिक्स असते, काय अमाऊंट व्हेरिएबल असते. ठीक आहे. आणि 100% व्हेरिएबल आयटम्स असतात, त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल ओव्हरहेड्स. हे 3 मिळून आपलं फ्लेक्झिबल बजेट असतं. ह्या 3 कॅटेगरीजमध्ये आपल्याला एंट्रीज पुट करायचं फ्लेक्झिबल बजेटच्या आणि फ्लेक्झिबल बजेट काढायचं. कसं काढायचं स्टेप बाय स्टेप आपण बघणारच आहोत प्रॉब्लेममध्ये. तर हे 3 आयटम्स लक्षात ठेवायचे. आणखी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा किंवा माझ्यावर डायरेक्टली चॅट करू शकता. तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, त्यावरती डायरेक्टली क्लिक करा. डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपवरती रिडायरेक्ट व्हाल आणि तिथे मला चॅट करू शकता तुमचा डाऊट. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा आपले कोर्सेस वगैरे असतात बीकॉमसाठी, MBA साठी, BBA साठी. टेक्निकल सब्जेक्ट आहेत, मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, डिसिजन सायन्स आहे, फायनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल आहे. अशा डिफरंट टाईपचे आपण सब्जेक्ट घेत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला क्लास लावायचा तर तुम्ही लावू शकता. इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला असेल, त्याच्यावरती जाऊन कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर फ्लेक्झिबल बजेट सॉल्व्ह करत असताना आपल्याला प्रॉब्लेम दिला असतो. तुम्हाला प्रॉब्लेम स्क्रीनवरती दिसत असेल. ठीक आहे. तर ते प्रॉब्लेम काय सुरुवातीला आपण वाचून घेऊया आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमच्या समोर एक प्रॉब्लेम दिलेला आहे. ठीक आहे, इकडे दिसत असेल तुम्हाला. तर काय म्हणलेलं आहे, द एक्सपेन्सेस बजेटेड फॉर प्रोडक्शन ऑफ 10,000 युनिट्स इन अ फॅक्टरी आर फर्निश्ड बिलो. ठीक आहे. खाली तुम्हाला दिलेले आहेत एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मटेरियलची कॉस्टिंग दिलेली आहे 70 रुपीज पर युनिट दिलेली आहे. लेबरची कॉस्टिंग दिलेली आहे तुम्हाला 25 रुपीज पर युनिट दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरिएबल ओव्हरहेड्स दिलेला आहे. किती दिलेलं आहे ते 20 रुपीज पर युनिट दिलेलं आहे. फिक्स्ड ओव्हरहेड्स दिलेले आहेत. फिक्स म्हणजे सर्वांना फिक्स असतं, त्याचे आपण बघणार आहेत कसे एंट्रीज पुट करायचे. ठीक आहे. त्यानंतर त्याला फिक्स्ड ओव्हरहेड्स आपल्याला 1 लाख रुपीज दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फिक्स्ड एक्सपेन्सेस दिलेले आहेत व्हेरिएबल. ठीक आहे. त्याला आपण काय 5 रुपीज दिलेला आहे आपल्याला. नंतर सेलिंग एक्सपेन्सेस काय दिलेला आहे, सेमी व्हेरिएबल आयटममध्ये दिलेले 10% फिक्स आहे. ठीक आहे. त्याचे किती 13 रुपीज दिलेले आहेत. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आपल्याला 7 रुपीज दिलेले आहेत. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 5 रुपीज दिलेले आहेत. तसंच आपल्याला 10,000 युनिट्स प्रोड्यूस करायचं दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी 155 रुपीज लागत आहे. ठीक आहे. तर प्रिपेअर अ बजेट फॉर 8,000 युनिट्स अँड 6,000 युनिट्स. आता आपल्याला 10,000 युनिट्ससाठी मटेरियल दिलेलं आहे. ठीक आहे, सर्व हे. तर आपल्याला त्या 10,000 युनिट्सवरनं 8,000 युनिट्स आणि 6,000 युनिट्ससाठी आपल्याला मटेरियल्स आणि जे जे व्हेरिएबल्स आहेत, फिक्स्ड ओव्हरहेड, सेमी व्हेरिएबल, व्हेरिएबल ओव्हरहेड्स, हे सर्व कॅल्क्युलेशन करायचे. तर कसं करायचं? सर्वात पहिल्यांदा आपल्याला जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम दिलेला असतो ना, तेव्हा एक फिक्स फॉर्मॅट असतो फ्लेक्झिबल बजेटचा. ते काय फॉर्मॅट असतो? फ्लेक्झिबल बजेट ऑलवेज लिहित असताना आपल्याला काय करायचं आहे, एक पर्टिक्युलरचा तक्ता बनवायचा आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर्स म्हणतो त्याला आपण. हे ऑलवेज सेम असतं. ठीक आहे. पर्टिक्युलर्स. त्या पर्टिक्युलर्समध्ये काय येतं, तर जे आयटम्स दिलेले आहेत आपल्याला मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स, फिक्स, हे ते तुम्हाला साईडला दिसत असतील, मी लिहून ठेवलेलं आहे शॉर्टमध्ये. हे आयटम्स आपल्याला पर्टिक्युलर्समध्ये येतात. तर हे 10,000 युनिटसाठी आपल्याला पर युनिट प्राइसिंग दिलेली आहे. ठीक आहे. तर इथे लिहून घ्या तुम्ही, पर युनिट प्राइस. ठीक आहे. पर युनिट प्राइस दिलेलं आहे आणि आपल्याला हे 10,000 युनिटसाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण काय करूया, इथं आउटपुट म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. आउटपुट आपल्याला काय आहे, 10,000 युनिट्सचं एक आउटपुट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक आउटपुट आहे. कोणता आउटपुट आहे? 8,000चा काढायचा, आणखी 6,000चा काढायचा. त्याच्यामुळे इथे लिहितो मी 8,000 आणि त्याच्यानंतर लिहितो मी 6,000 युनिट्स. कारण आपल्याला प्रिपेअर बजेट करायचे. बजेट करत असताना पर्टिक्युलर्स लिहायचे, प्राइस पर युनिट लिहायचे ऑलवेज. त्याच्यानंतर आपल्याला काय काय युनिट दिले, 10,000 युनिट्सचं दिलेलं आहे प्रोडक्शन. त्याच्यामुळे फर्स्ट आपण कॉलम 10,000 युनिट्सचा घेतला. प्रिपेअर बजेट फॉर 8,000 अँड 6,000 युनिट्स. त्याच्यामुळे आपण काय केलं, 8,000 आणि 6,000 युनिट्सचं बजेटचं तक्ता करून घेतलं आहे. त्याच्यानंतर काय,
हे असं टेबल बनवून घ्यायचा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय सांगितलं होतं, फिक्स्ड ओव्हरहेड्स, सेमी व्हेरिएबल, ठीक आहे, आणि व्हेरिएबल. हे व्हेरिएबल ऑलवेज 100% असतात. फिक्स्डमध्ये फिक्स काय पर्सेंट असतात, फॉर एक्झाम्पल 10, आणि व्हेरिएबल असतं 90%. आणि हे फिक्स्ड ओव्हरहेड्स ऑलवेज 100% असतात. हे टक्केवारी लक्षात ठेवा. सेम फिक्स्ड ओव्हरहेड्स दिलेला असेल तर ते 100% असतं, म्हणजे 100% फिक्स आहे. सेमी व्हेरिएबल दिले म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रमाणात फिक्स असतं, काय प्रमाणात व्हेरिएबल असतं, ते आपल्याला प्रॉब्लेम वाईज दिलेलं असतं. फिक्स दिलेला असेल 10% तर व्हेरिएबल 90%, त्याच्या अपोजिट. समजा फिक्स 90% दिले तर व्हेरिएबल 10%, म्हणजे जे अमाऊंट दिलेली आहे त्याला अपोजिट अमाऊंट घ्यायची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100 युनिट्स आपण कन्सिडर करतो कॅल्क्युलेशनसाठी, ठीक आहे. तर समजा तुम्हाला 20 युनिट्स दिलेले आहेत फिक्स, तर व्हेरिएबल काय ना त्याच्या अपोजिट 100 मायनस 20, 80 व्हेरिएबल. समजा 80 व्हेरिएबल मी तुम्हाला फिक्स दिलेले आहेत, काय येणार 20 व्हेरिएबल्स येणार. तसंच समजा मी 15 तुम्हाला फिक्स दिलेले आहेत, काय येणार 85 आपले व्हेरिएबल्स येणार. असे हे कॅल्क्युलेशन करायचं असतं. आणि व्हेरिएबल 100% असतं, त्याच्यामुळे व्हेरिएबल्स आपल्याला दिलेलं असतं 100% घ्यायचं, ठीक आहे. हे अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला, ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. आता सुरुवातीला काय करायचं, आपल्याला काय दिलेलं आहे, मटेरियलची कॉस्टिंग दिलेली आहे, लेबरची कॉस्टिंग दिलेली आहे, आणि व्हेरिएबलची कॉस्टिंग दिलेली आहे, ठीक आहे. हे 100% व्हेरिएबल्स आहेत, ठीक आहे. ह्याला कॅटेगराईज केलं व्हेरिएबल्स. हे फिक्स आहे त्याच्यामुळे हे 100% फिक्स आहे. हे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे सेलिंग एक्सपेन्सेस बघा 10% दिलेलं आहे, 20% दिलेलं आहे, म्हणजे जिथं जिथं कंसामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले असतील 10%, 20%, त्याला आपण काय म्हणतो, सेमी व्हेरिएबल आयटम्स. हे 100% फिक्स दिलेलं आहे, आणि हे दोन झाले आपले सेमी व्हेरिएबल, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे फक्त आपण ह्या फॉर्मॅटमध्ये पण बसू शकतो, किंवा तुम्हाला जसे एंट्रीज पुट करता येतील तसे भरायचे. आपण काय करूया, फिक्स्ड ओव्हरहेड्स घेऊया सुरुवातीला, ठीक आहे. तुम्हाला जसं घ्यायचं आहे तसं घेऊ शकता. मी पहिले सुरू फिक्स्ड ओव्हरहेड्स घेतो. फिक्स्ड ओव्हरहेड्स, ठीक आहे. फिक्स्ड ओव्हरहेड्स काय दिलेलं आहे आपल्याला बघा, 1 लाख रुपीज दिलेलं आहे, आणि 10 रुपीज पर युनिट प्राइसिंग दिलेली आहे 10,000 साठी पण. आणि हे फिक्स जेव्हा जेव्हा असतं ना, हे ऑलवेज सर्वांना सेम असतं. तुम्ही 8,000 युनिट प्रोड्यूस करा ना, 6,000 करा ना, 10,000 करा ना, 1 लाख युनिट फिक्स करा, हे फिक्स्ड व्हेरिएबल तुम्हाला सर्वांना सेम लागतं. त्याच्यामुळं हे आणखी एक कॅल्क्युलेशन करण्यासाठी फिक्स्ड ओव्हरहेड्स इथं आपल्याला दिलेलं आहे 1 लाख रुपीज. त्याला आणखी एका वेने कसं कॅल्क्युलेट करू शकतो, तर आपल्याला टोटल आउटपुट किती आहे, 10,000 युनिट्स आहे, ठीक आहे. 10,000 युनिट्स इंटू 10 रुपीज पर युनिट आहे, म्हणजे किती झालं 1 लाख रुपीज. तर पहिली व्हॅल्यू आपली जी आलेली आहे 10,000 युनिट्सला, ते बाकीच्यांना पण सेम असते. कारण समजा हे काय सेम असतं, तर समजा तुमच्याकडे मशिनरी आहे, प्लांट आहे, तर त्या प्लांटची कॉस्टिंग समजा 1,000 रुपये आहे किंवा 1 लाख रुपये आहे, तर तुम्हाला त्या प्लांटवरती नंबर ऑफ आयटम्स बनवू शकता, तुम्ही किती पण आयटम बनवू शकता. तर ते आयटम बनवण्यासाठी आपल्याला एकच मशीन लागत आहे ना, त्याच्यामुळे त्या मशीनची जे कॉस्टिंग आहे सुरुवातीला ती सर्वांना आपण जेवढे युनिट्स बनवायचे तेवढ्यांना तेच युनिटची कॉस्टिंग घेतो. त्याच्यामुळे हे 1 लाख, हे 1 लाख, आणखी इथे पण 1 लाख सेम येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिक्स काय दिलेलं, आणखी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिलेला आहे, त्याच्यामुळे मी इथं घेतो ऍडमिन एक्सपेन्सेस, ठीक आहे. मी ह्या कॅटेगराईजमध्ये सोडवतो, फिक्स घेतो अगोदर, नंतर सेमी व्हेरिएबल घेतो, व्हेरिएबल. तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर स्टेप बाय स्टेप जसे आयटम दिले तसे पण सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. ऍडमिन एक्सपेन्सेस, ठीक आहे, हे फिक्स, हे पण फिक्स आहे. किती आहे फिक्स 50,000, ह्याचे 5 रुपीज पर युनिट दिलेले आहे. हे 50,000 पण दिलेलं आहे. समजा इथं फिक्सडच दिलं असतं फक्त, तर 50,000 कसं काढले असते, हे 10,000 युनिट्स इंटू 5, 50,000. हे फिक्स असल्यामुळे सर्वांना सेम येणार, तर 50,000, आणि इथं पण 50,000, ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फिक्स झालेले आहेत आपले आता बऱ्यापैकी. आता आपण घेऊया सेमी व्हेरिएबल आयटम्स, ठीक आहे. इथं मी लिहितो फिक्स, आता लिहितो सेमी व्हेरिएबल, ठीक आहे. सेमी व्हेरिएबल मध्ये काय काय दिसते तुम्हाला, ठीक आहे. हे बघा सेलिंग एक्सपेन्सेस, ठीक आहे. मी लिहितो सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस काय दिलेलं आहे आपल्याला, 13 रुपीज पर युनिट दिले, 10% फिक्स दिलेलं आहे, ठीक आहे. हे ओव्हरऑल 13 दिलेलं आहे, 10% फिक्स दिले. त्याच्यामुळं हे सेमी व्हेरिएबल आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचे असतात, फिक्स्ड आणि व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आपल्याला फिक्स्ड काय दिलं 10%, तर लिहा इथं फिक्स्ड 10%, म्हणजे व्हेरिएबल काय असतं 90%, अपोजिट त्याच्या, ठीक आहे. तसंच खाली काय डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस दिलेलं आहे आपल्याला. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस काय दिलेलं आहे, पर युनिट कॉस्टिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसची 7 रुपये दिलेली आहे, ठीक आहे. 7 रुपये लिहून घेतलं मी. आता याच्यामध्ये फिक्स दिलेलं आपल्याला काय दिलेलं आहे, फिक्स 20% दिलेलं आहे, ठीक आहे. 20% फिक्स आहे, म्हणजे व्हेरिएबल किती असणार आहे त्याच्या अपोजिट, म्हणजे उरलेलं किती 80%, ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. हे 10% फिक्स कशाचे, हे सेलिंग एक्सपेन्सेस 13 रुपीज आहे, तर 13 रुपीजचे 10% किती होणार आहेत 1.3. त्याच्यामुळं ह्या फिक्सचे 10% म्हणजे 1.3. आता हे 1.3 आपले 10% आहेत, म्हणजे 90% आता
ह्याचे व्हेरिएबल येणार, म्हणजे 13चे 90% किती येणार, तर असं पण कॅल्क्युलेट करू शकतो, 13 इंटू 90%, किंवा हे 13 मायनस 1.3, काय येईल आपलं कॅल्क्युलेशन, 13 मायनस 1.3 दॅट वुड बी 11.7. 11.7. तसंच आपल्याला नेक्स्ट काय दिलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 7 रुपीज टोटल कॉस्ट दिलेली आहे. आता 20% ह्या 7 रुपीज मधले 20% फिक्स आहेत, म्हणजे 1.4, 7 मायनस 1.4 काय येतं आपलं 5.6. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. तर आता आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. कसं करणार कॅल्क्युलेशन, हे फिक्स्ड आहे 10%, दॅट इज 1.3 इंटू 10,000. 1.3 इंटू 10,000 किती येतं आपलं, करा कॅल्क्युलेशन, कॅल्सी घ्या, कॅल्सीवरती करा. 1.3 इंटू 10,000 दॅट इज 13,000. आता ऑलवेज लक्ष द्यायचं, हे फिक्स आहे. 13,000 हे सर्वांनाच फिक्स असणार आहे. जिथं जिथं नाव तुम्हाला फिक्स दिसतंय, ठीक आहे, इथं 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 हे फिक्स आहे. 10,000 युनिट्स, 8,000 युनिट्स आणि 6,000 युनिट्स सर्वांना सेम असतं, त्याच्यामुळं हे 13, हे 13, इथंपर्यंत क्लिअर आहे. आता इथे 20% 1.4 फिक्स आहे. ठीक आहे, 1.4 म्हणजे 10,000 इंटू 1.4 दॅट इज 14,000. फर्स्ट आयटमचे जे कॅल्क्युलेशन येणार आहे आपलं, ते सगळ्यांसाठी सेम असणार आहे, त्याच्यामुळे 14,000 आणि इथं 14,000. क्लिअर आहे. आता बाकीचं करा उरलेलं 11.7 इंटू 10,000 दॅट इज 1,17,000. ठीक आहे, 11.7 इंटू व्हेरिएबल सगळ्याला चेंजेबल असतं. ठीक आहे, व्हेरिएबल ऑलवेज चेंजेबल बट फिक्स्ड रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे, तर 11.7 इंटू 8,000 काय आलं आपलं 93,600. ठीक आहे, तर 11.7 इंटू 6,000 दॅट वुड बी 70,200. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर करा कॅल्क्युलेशन, इथे आपलं राहिलेलं आहे. आता हे तुम्ही म्हणाल हे सेलिंग प्राइसचं का नाही घेत कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे, तर हे सेलिंग प्राइसचं का घेत नाही आपण, तर हे आपण ह्याचे कॅटेगरायझेशन केलेलं आहे फिक्स आणि व्हेरिएबल. हे 11.7 प्लस 3 1.3 दॅट वुड बी 13, हे 1.4 प्लस 5.4 दॅट वुड बी 17. हे घेतोय म्हणजे इनडायरेक्टली आपण हे घेतो, त्याच्यामुळे हे ओव्हरऑल दिलेलं आहे, त्याचं कॅटेगरायझेशन करून आपण त्याची प्राइस घेतलेली आहे, त्याला ब्रेक डाऊन केलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे करा 5.6 इंटू 10,000 युनिट्स दॅट वुड बी 56,000. ठीक आहे, 5.6 इंटू 8,000 करा, 5.6 इंटू 8,000 दॅट वुड बी 44,800. ठीक आहे, त्याच्यानंतर 6,000 इंटू 5.6 दॅट वुड बी 33,600. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, नेक्स्ट आता आपण काय काय घेतलं, फिक्स ओव्हरहेड्स घेतलं, सेलिंग एक्सपेन्स, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स, ॲडमिन एक्सपेन्सेस. आता राहिलं आपलं व्हेरिएबल, हे वालं आणि हे 4. ठीक आहे, हे 3. आता लिहा इथे व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल काय काय दिलंय, मटेरियल. फर्स्ट ऑफ ऑल मटेरियलची कॉस्टिंग किती दिली, 70 रुपीज पर युनिट. ठीक आहे, 70 रुपीज पर युनिट. त्याच्यानंतर काय करा कॅल्क्युलेशन, 70 इंटू 10,000 किती येणार 7 लाख. ठीक आहे, करा हा बस 70 इंटू 8,000 दॅट वुड बी 5,60,000. ठीक आहे, 70 इंटू 6,000 दॅट वुड बी 70 इंटू 6,000 दॅट वुड बी 4,20,000. ठीक आहे, मटेरियल झालं. लेबर काढा, लेबर इक्वल टू पर युनिट प्राइस दिलेली आहे आपल्याला 25. ठीक आहे, तर 25 इंटू 10,000 युनिट्स काय येतं आपलं 2.5 लाख. ठीक आहे, तर 25 इंटू 8,000 काय येतं 2 lakhs. आणि 25 इंटू 6 1.5 लाख. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा तुम्ही, करेक्ट आहे. आता राहिलं काय व्हेरिएबल ओव्हरहेड्स 20. व्हेरिएबल ओव्हरहेड्स 20 रुपीज दिलेला आहे. 20 इंटू 10,000 2 लाख. करा कॅल्क्युलेशन बाकी 1,60,000. 20 इंटू 8,000 1,60,000. 20 इंटू 6,000 1,20,000. क्लिअर आहे इथंपर्यंत. आता राहिलं आपलं व्हेरिएबल एक्सपेन्सेस डायरेक्टली. ठीक आहे, व्हेरिएबल एक्सपेन्सेस डायरेक्ट काय दिले 5 रुपीज. ठीक आहे, 5 रुपीज 5 इंटू 10,000 दॅट वुड बी 50,000. ठीक आहे, 5 इंटू 8,000 40,000.
and 5 into 6,000 that would be 30,000. ठीक आहे, क्लिअर आहे इथंपर्यंत सर्व आयटम झाले का चेक करा. आता ह्याची कॉस्टिंग आपली 155 येते का चेक करा. 10 + 5 15, 15 + 13 28, 28 + 7 35, 35 + 70 105, 105 + 25 130, 130 + 25 155. क्लिअर आलेली कॉस्ट आली. ठीक आहे, टोटल कॉस्ट आपली झालेली आहे कॉस्ट पर युनिट. ठीक आहे, कॉस्ट पर युनिट कसं काढतो इथं काढून घ्या. कॉस्ट पर युनिट. ठीक आहे, कॉस्ट पर युनिट काढूया. त्याच्यानंतर आपण टोटल कॉस्ट काढूया. टोटल कॉस्ट. ठीक आहे, टोटल कॉस्ट कसं येणार आहे आपली. ह्या सर्वांचे ऍडिशन म्हणजे टोटल कॉस्ट. करा कॅल्क्युलेशन. 1 लाख + 50,000 1,50,000 1,50,000 प्लस हे 1,17,000 + 13,000 that would be 1,30,000 1,30,000 + 1,50,000 that is 2,80,000. ठीक आहे, 2,80,000 plus 56 and 14 that would be 70. 280 plus 70 that would be 350. 350 3,50,000 plus 7 लाख that is 10,50,000. 10,50,000 plus 2.5 लाख किती झाले. 2.5 लाख 13 लाख 13 लाख प्लस 2 लाख 15 लाख 15 लाख प्लस 50,000 15,50,000 15,50,000 15,50,000. करा 1,50,000 1,50,000 plus 13,000 plus 93,600 plus 14,000 plus 44,800 plus 5,60,000 plus 2 lakh plus 1,60,000 plus 40,000. That would be 12,75,400. Similarly, calculate for this. 1,50,000 plus 13,000 plus 70,200 plus 14,000 plus 33,600 plus 4,20,000 plus 1,50,000 plus 1,20,000 plus 30,000. 10,08,00,000 हे आपली झाली टोटल कॉस्ट. कॉस्ट पर युनिट कसं काढतो. ठीक आहे, कॉस्ट पर युनिट आपल्याला इथे दिलेली आहे, आपण परत काढूया. ठीक आहे, कॉस्ट पर युनिट कसं काढायचं खाली काढूया. टोटल कॉस्टच्या खाली आपण कॉस्ट पर युनिट. ठीक आहे, कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिटचा फॉर्म्युला काय. सीपीयू म्हणतो आपण त्याला. कॉस्ट पर युनिट टोटल कॉस्ट डिवायडेड बाय आउटपुट. काय आउटपुट आपलं इंडिव्हिज्युअल काढायचं. आता आपल्याला हे आपल्याला 10,000 युनिट 8,000 युनिट आणि 6,000 युनिट्स. टोटल कॉस्ट आपल्याला 10,000 8,000 6,000 ची भेटलेली आहे. हे टोटल कॉस्ट किती झाली आपली 15,50,000. मी एकाचं काढून देतोय, तुम्ही बाकीचं काढा. 1,50,000 डिवायडेड बाय आउटपुट किती 10,000. ठीक आहे, हे 4 शून्य हे 4 शून्य उरले किती 155. म्हणजे कॉस्ट पर युनिट ह्याची किती आहे 155. तसंच ह्याचं कॅल्क्युलेशन करा. कॉस्ट पर युनिटचं किती येणार आहे डायरेक्टली कॅल्सीवरती करतो मी आता. 12,75,400 डिवायडेड बाय 8,000 दॅट इज 159.42. ठीक आहे, बाकीचं काय दिलं आपल्याला 10,08,00,000 10,08,00,000 divided by 6,000 that is 166.8. 166.8. आपल्याला काय सांगितलं होतं प्रिपेअर बजेट फॉर प्रॉब्लेम मध्ये. बघा काय दिले आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. प्रिपेअर अ बजेट फॉर प्रोडक्शन ऑफ 8,000 युनिट अँड 6,000 युनिट्स. ठीक आहे, हे आपल्याला दिलेलं आहे 8,000 6,000 आपण काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे आपलं कॉस्ट पर युनिट आपल्याला आपण काढून घेतलेलं आहे एक्स्ट्रावालं. आपल्याला फक्त टोटल कॉस्ट विचारली होती, आपण टोटल कॉस्ट काढलेली आहे, बजेट प्रिपेअर केलेलं आहे. हे अशा प्रकारे आपलं बजेट प्रिपेअर करायचं असतं. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल. ह्याच्यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम आहे, ते आणखी एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया स्टेप बाय स्टेप. या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घ्या. काही अडचण असेल तर डायरेक्टली माझ्या सपोर्ट कॉन्टॅक्ट करू शकता. असंच पर्सनलाइज वेनं एकदम इफेक्टिव्ह वेनं जर शिकायचं असेल तर आपले कोर्सेस डू चेकआउट. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. ठीक आहे.
ठीक आहे. आता आपल्याला असं प्रॉब्लेम दिलेला आहे, फॉर प्रोडक्शन ऑफ 10,000 आयरन्स द कॉस्ट ऑफ पर युनिट दिलेलं आहे आपल्याला. डायरेक्ट मटेरियल दिले, डायरेक्ट लेबर दिले, व्हेरिएबल कॉस्ट दिले, फिक्स्ड ओव्हरहेड्स दिले, व्हेरिएबल एक्सपेन्सेस दिले, सेलिंग एक्सपेन्सेस दिले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिले, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस दिले आणि टोटल कॉस्ट पर युनिट दिलेले 10,000 युनिट्स जर बनवायचे असतील आपल्याला तर त्याचे कॉस्ट पर युनिट एक दिलेले आहे 160 रुपीज पर युनिट. तर आपल्याला काय म्हणलं, प्रिपेअर अ बजेट फॉर 6,000 युनिट्स, 7,000, 8,000 युनिट्स ऑफ आयरन्स शोईंग डायरेक्टली द मार्जिनल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला टोटल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट शो करायचे. तर कशी करायचे, तर मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय असते, आपले प्रोडक्शन आपल्याला बनवण्यासाठी जे व्हेरिएबल आयटम्स असतात. ठीक आहे. मार्जिनल कॉस्ट म्हणजे एक एक्स्ट्रा युनिट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला किती आउटपुट आणि किती एक्सपेन्स करावं लागतं, त्याला आपण म्हणतो मार्जिनल कॉस्ट. आता ह्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये मार्जिनल कॉस्ट काढायला सांगितलेले. तर ते मार्जिनल कॉस्ट कसे काढायचे आपण, तर मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू व्हेरिएबल एक्सपेन्सेस प्लस टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेसचे ऍडिशन. व्हेरिएबल एक्सपेन्सेस ऍडिशन, टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस ऍडिशन हे आपले मार्जिनल. आणि टोटल कॉस्ट म्हणजे काय असते, ऑल प्रोडक्शन कॉस्ट, आपल्याला जे जे लागते मटेरियल त्याची सर्वांची कॉस्ट म्हणजे टोटल कॉस्ट असते, ऑल प्रोडक्शन कॉस्ट. हे असं आपण मार्जिनल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर याचं फ्लेक्झिबल बजेट बनवायचे. तर कसं बनवणार बघा, सुरुवातीला आपलं ॲज युजल पर्टिक्युलर्सचा टेबल काढायचा. ठीक आहे, पर्टिक्युलर्स, त्याच्यानंतर पर युनिटचा. ठीक आहे, पर युनिट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतो आपण, 10,000 दिले, 6,000, 7,000, 8,000 काढायचे. त्याच्यामुळे एक 10,000चा कॉलम, 6,000चा एक, 7,000चा एक आणि 8,000चा एक, हे असे कॉलम काढून घेतले. ठीक आहे, इथे लिहायचं, वरती नाव लिहायचं किंवा खालती नाव लिहायचं, प्रिपरेशन ऑफ फ्लेक्झिबल बजेट फॉर कंपनीचं नाव दिलेलं असतं, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, त्या कंपनीचं नाव लिहून घ्यायचं. तर असं हे फ्लेक्झिबल बजेटला नाव द्यायचं. तर सुरुवातीला काय घेतो आपण, ऑलवेज पर्टिक्युलर्स पर युनिट कॉस्ट पर युनिट. ठीक आहे, 10,000 युनिट्स दिलेत आपल्याला. त्याच्यानंतर काय काढायचं, 6, 7, 8,000. ठीक आहे, आपण उलट घेऊया, 10, 8, 7, 6 म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावून घेतलं. त्याला तुम्ही कसंही काढू शकता, 6, 7, 8 असं पण लिहू शकता. ठीक आहे, आता आपल्याला फर्स्ट मार्जिनल कॉस्ट काढायचे. मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय असते, टोटल व्हेरिएबल कॉस्टचे एक्सपेन्सेस. म्हणून आता आपण डायरेक्टली काय करायचं, व्हेरिएबल प्लस सेमी व्हेरिएबलची ऍडिशन करायची. कसं करणार, आता हे डायरेक्ट मटेरियल व्हेरिएबल आहे. ठीक आहे, हे व्हेरिएबल आहे. ठीक आहे, नंतर ह्या सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये 90% व्हेरिएबल आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 80% व्हेरिएबल आहे. ठीक आहे, हे सर्व व्हेरिएबल्स घ्यायचे आपण, लिहून घेऊ सुरुवातीला. डायरेक्ट मटेरियल. ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट लेबर, त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला, व्हेरिएबल ओव्हरहेड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आणखी आपल्याला, सेलिंग एक्सपेन्सेस व्हेरिएबल किती दिले, 80%. ठीक आहे, 10% दिले म्हणजे 90% रिमेनिंग आहे, त्याच्यामुळे इथं 90% घेतलं आपण. ठीक आहे, तर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस काय दिले आपल्याला, डिस्ट्रीब्युशन इथे एक राहिलं आपलं, काय राहिलं, हे इथलं व्हेरिएबल एक्सपेन्सेस एक राहिला 5 रुपीज. ठीक आहे, त्याला आपण ऍड करूया शेवटी. तर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मध्ये किती, 80% व्हेरिएबल आहे. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस व्हेरिएबल किती आहे, 80%. आणि टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस किती आहेत आपले, 5 रुपीज पर युनिट. आता याचं घ्या कॅल्क्युलेशन. डायरेक्ट मटेरियल किती रुपीज पर आहे, 60 रुपीज. डायरेक्ट लेबर 30 रुपीज आहे. व्हेरिएबल ओव्हरहेड्स आपल्याला किती, 25 रुपये पर युनिट आहे. हा, आता इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. कसं, सेलिंग एक्सपेन्सेस आपल्याला किती दिलेले, 10%. 15चे 10% म्हणजे 1.5 म्हणजे 90% किती येणार, 15 - 1.5 दॅट इज 13.5. आता हे 80% आहेत. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टोटल किती आहेत आपले, 5 रुपीज. 5 रुपीजचं 20% 1, 80% किती, 4. ठीक आहे, ह्याचं आपण काय करू, 1 - 1 दॅट इज 4. ठीक आहे, तर हे आले आपले 4 रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला व्हेरिएबल एक्सपेन्सेस दिले 5 रुपीज. तर 5 रुपीज. तर ह्याची ऍडिशन म्हणजे काय असते, मार्जिनल कॉस्ट. ठीक आहे, मार्जिनल कॉस्ट आपण इथं कॅल्क्युलेट करून घेऊया. ठीक आहे, मार्जिनल कॉस्टचं
टोटल इथं करून घेऊया. उरलेलं काय काय उरलंय आपलं ते लिहून घेऊया आता. ठीक आहे. फिक्स्ड ओव्हरहेड्स. ठीक आहे. फिक्स्ड ओव्हरहेड्स काय काय उरले आपल्याला. फिक्स्ड ओव्हरहेड्स 15 फिक्स्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय, सेलिंग एक्सपेन्सेसचं फिक्स आहे 10%. ठीक आहे. ठीक आहे. सेलिंग एक्सपेन्सेस फिक्स किती आहे 10% म्हणजे 1.5 आहे. ठीक आहे. 1.5. नंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसचं काय आपण इथं काढले. एक्सपेन्सेसचं काय दिलं आपल्याला. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 5% दिले. 20% 5 रुपीजचं 20% म्हणजे 1. ठीक आहे. फिक्सवाला आपण घेतो फक्त 1. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिक्स काय दिले का, ॲडमिन एक्सपेन्सेस फिक्स दिलेला आहे. ठीक आहे. ॲडमिन एक्सपेन्सेस फिक्स किती दिले 5 रुपीज. हेच आता करा कॅल्क्युलेशन. फक्त आता युनिट्स मल्टिप्लिकेशन करायचं, बस झालं आपलं. आता इथे काय करायचं आपल्याला, टोटल कॉस्टचा एक कॉलम बनवायचा. टोटल कॉस्ट. ठीक आहे. टोटल कॉस्ट कसं बनवायचं आता बघूया आपण स्टेप बाय स्टेप. इथं फिक्स्ड वाला बनवून घेऊया. ह्याची बेरीज इथं याची बेरीज. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज टोटल असते. बघूया कसं कसं आहे आता. 60 × 10,000 दॅट वुड बी 6 लाख. ठीक आहे. डायरेक्ट मटेरियल 60 × 80,000 8 संग 48 4,80,000. ठीक आहे. 7 सक्कम 42 4,20,000. 6 6 36 3,60,000. ठीक आहे. आता ह्याचं करा कॅल्क्युलेशन. 30 × 10,000 दॅट वुड बी 3 लाख. ह्याचं किती येणार आहे 2,40,000. 2,10,000 1,80,000. कॅल्क्युलेशन करतो आपण फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. 30 × 10,000 30 × 8,000 30 × 7,000 30 × 6,000. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता 25 × 10,000 किती येतं 2,50,000. ठीक आहे. ह्याचं 2 लाख. कॅल्क्युलेशन करा तुम्ही. मी तोंडी करतोय, तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. तोंडी करा किंवा तोंडी जर तुमचं परफेक्ट असेल तर तोंडी करा, नाहीतर कॅल्सी न करा. डोक्याला त्रास नका द्यायचं. ठीक आहे. तर 25 × 7 किती येतं 175. 1,75,000. 25 on 6 1,50,000. ठीक आहे. 13 × 5 × 10,000 किती येतं आपलं 13 × 1,35,000. ठीक आहे. ह्याचं खाली किती येतं 40,000 आणि ह्याचं 50,000. बाकीचं करा कॅल्क्युलेशन. घ्या कॅल्सी. 13 5 × 8,000 that would be 1,08,000. 1,08,000. 13 × 5 × 7,000 that would be 94,500. 94,500. Then 13 × 5 × 6,000 that is 81,000. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता नेक्स्ट करा कॅल्क्युलेशन. 4 × 8,000 8 चौक 32,000. ठीक आहे. 7 चौक 28,000. 6 चौक 24,000. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिले 5 × 10,000 50,000. 5 × 8,000 40,000. 35,000. 5 × 6,000 30,000. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता करा ह्याची कॅल्क्युलेशन करा. 60 30 90 90 प्लस 25 दॅट वुड बी 115. 115 प्लस 13.5 115 प्लस 13.5 प्लस 9 दॅट इज 137.5. ठीक आहे. मार्जिनल कॉस्ट पर युनिट आलेलं आहे 137.5. याचं करा कॅल्क्युलेशन. 6 लाख प्लस 3 लाख 9 लाख 9 लाख प्लस 2.5 लाख दॅट वुड बी 11.5 लाख. 11.5 लाख दॅट वुड बी करा कॅल्क्युलेशन. 6 लाख प्लस 9 लाख 6 लाख प्लस 3 लाख
9 lakh plus 2,50,000 plus 1 lakh 2 lakh 11 lakh 50,000 plus 1 lakh 35,000 plus 90,000. हे झालं आपलं 13,75,000. ह्याला असं पण कॅल्क्युलेट करू शकता 137.5 इंटू 10,000 13,75,000. ह्याची ॲडिशन पण तेवढीच येते आणि ह्याची मल्टिप्लिकेशन पण तेवढीच येते. ठीक आहे, आपण करूया डायरेक्टली 8,000. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा 8,000 इंटू 137.5 हे याला आपलं 11 लाख. ठीक आहे, 137.5 इंटू 7,000 दॅट इज 9,62,500 and 137.5 into 6,000 that would be 8,25,000. शेवटचं क्रॉस व्हेरीफाय करू आपण. ठीक आहे, 3,60,000 प्लस 1,80,000 प्लस 1,50,000 प्लस 81,000 प्लस 24,000 प्लस 30,000 8,25,000. करेक्ट आहे. असं पण बेरीज करू शकता किंवा हे आलेलं पर युनिट इंटू टोटल युनिटने मल्टिप्लाय करू शकता. ठीक आहे, आता ह्याचं करा कॅल्क्युलेशन. फिक्स 15 इंटू. ठीक आहे, फिक्सचं काय करणार आपण 15 इंटू 10,000 हे 1,50,000. आता लक्ष द्या, फिक्स दिसतंय ना नावात. पहिल्याचं कॅल्क्युलेशन किती आलं 15 इंटू 10,000 1,50,000. जेव्हा जेव्हा फिक्स असेल तेव्हा ऑलवेज ऑल युनिट्सला फिक्स असतं. ठीक आहे, हे 1,50,000 50,000 1,50,000 आणि 1,50,000. कारण हे फिक्स आहे. फिक्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, तर हे करा. हे पण आता सर्व आपण हे फिक्सचे घेतलेले आहेत. आता ह्याचे पहिल्याचं कॅल्क्युलेशन करा, दुसऱ्याला जशाच तसं येतं 1.5 इंटू 15,000. ठीक आहे, 15,000 10,000 इंटू 1.5 15,000 15,000. ठीक आहे, 15,000 आणि इथं पण 15,000. आता 1 इंटू 10,000 10,000 हे फिक्स असल्यामुळे सर्वांना सेम घेतोय आपण 10,000 10,000 10,000. ठीक आहे, आता 5 इंटू 10,000 दॅट इज 50,000. ठीक आहे, 50,000 50,000 आणि 50,000. करा कॅल्क्युलेशन. 1,65,000 175 175 प्लस 50 दॅट वुड बी 225 2,25,000. करा कॅल्क्युलेशन. 1 lakh प्लस 15,000 प्लस 10,000 प्लस 50,000 2,25,000. करेक्ट आहे. हे पण सेमच आहे 2,25,000. फिक्स आहेत आपले सेमच असणार आहे 2,25,000 आणि इथे 2,25,000. आता टोटल कॉस्ट काढायची आपल्याला. टोटल कॉस्ट कसं काढतो, मार्जिनल कॉस्ट 13 लाख प्लस फिक्स कॉस्ट हे तर लिहू शकतो. टोटल फिक्स्ड कॉस्ट टोटल. ठीक आहे, फिक्स्ड कॉस्ट टोटल करा. 13.75 प्लस 2.25 दॅट इज 16 लाख. इथे आला आपलं टोटल कॉस्ट पहिल्याची 16 लाख. 16 लाख कसं काय आली, तर ह्याची पर युनिट कॉस्ट. ठीक आहे, पर युनिट कॉस्ट आपल्याला 10,000ची दिलेली आहे. 160 इंटू 10,000 16 लाख. ठीक आहे, आपण इथं कॉस्ट पर युनिट पण काढू. कॉस्ट पर युनिट. ठीक आहे, आपल्याला दिलेलं नाही पण काढून घेतोय आपण कॉस्ट पर युनिट, आपल्यासाठी सोपं राहील. ठीक आहे, ह्याची करा 11 लाख प्लस 2.5 लाख दॅट वुड बी 13,25,000. हे 9,62,500 प्लस 2,25,000 दॅट इज 11,87,500 11,87,500. नेक्स्ट आहे आपलं 8,25,000 8,50,000 8,50,000 प्लस 2 लाख 10,50,000. ठीक आहे, हे आले आपली टोटल कॉस्ट. ठीक आहे, टोटल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट सांगितलं होतं, दोन्ही काढलेलं आहे आपण. ठीक आहे, आता कॉस्ट पर युनिट आपण एक्स्ट्रा काढतोय. कसं काढतोय, तर कॉस्ट पर युनिटचा फॉर्म्युला आहे CPU इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल युनिट्स. ठीक आहे, पहिल्याचं किती येणार 10,000चं 16 लाख. ठीक आहे, शॉर्टमध्ये घ्या तुम्ही 16 लाख डिवायडेड बाय 10,000. ठीक आहे, तर 16 लाख डिवायडेड बाय 10,000. त्याच्यामुळे आपल्यापाशी येणार आहे 16 लाख 160.
ठीक आहे. हे आलं कॉस्ट पर युनिट 160. आता तसंच 13,25,000 डिवायडेड बाय 8,000 165.6 म्हणजे आपण 166 घेऊ शकतो शॉर्टमध्ये. 166 कॉस्ट पर युनिट. हे 11,87,500 डिवायडेड बाय 7,000 दॅट इज 1,169.6 दॅट इज 170 राऊंड फिगर. नेक्स्ट आहे आपलं 10,50,000 डिवायडेड बाय 6,000 175. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपलं फ्लेक्झिबल बजेटचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. काही अडचण असेल, क्वेरीज असेल तर ऑलवेज नंबर तुमच्या 1 क्लिकवरती दूर आहे. 1 क्लिक केलं तर डायरेक्टली माझ्यापर्यंत पोहोचू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पर्सनलाइज क्लासेस घ्यायचे असतील तर आवर्जून कॉन्टॅक्ट करा. तर सायनिंग ऑफ निखिल स्वामी. धन्यवाद.